पुण्यातल्या गांजवे चौकात मी सध्या आहे। काल पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळे काही तासांच्याच या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडली। 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळाल्या आणि अनेक रस्त्यांवर पाणी देखील पाहायला मिळालं। मात्र या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर महापालिका आहे असं सध्या बोललं जात आहे। कारण महापालिकेची जी ड्रेनेजची कामं असू देत, नाले सफाईची कामं असू देत, ते अजूनही पूर्ण झाली नाहीये आणि त्यामुळे अनेक परिसरांमध्ये पाणी साचलं, अनेक परिसरांमध्ये अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती। आपण जो रस्ता बघतोय तो पुण्यातल्या गांजवे चौकातला हा सगळा रस्ता आहे। पुण्यातला भिडे पूल मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे, त्यामुळे सगळं ट्रॅफिक जे आहे ते या रोडवर येतो। हा समोरचा जो रस्ता आपण जो बघतोय तो रस्ता थेट कर्वेनगरला मिळतो आणि या रस्त्याचं वाहतूक दांडेकर पूल बंद असल्यामुळे जास्त प्रमाणात आहे। मात्र 3 दिवसांपासून हा रस्ता अशा प्रकारे सगळा महापालिकेनं ड्रेनेजच्या कामासाठी खोदून ठेवला आहे। 31 मे पर्यंत सगळे ड्रेनेजचे कामं असू देत, नाले सफाईचे कामं असू देत, मान्सून पूर्वची जी कामं असतात ती कामं पूर्ण होतील याची मुदत आहे। मात्र त्याच्या आधी प्री मान्सून सक्रिय झाला आणि मोठ्या प्रमाणात पुण्यात पाऊस झाला। मात्र दरवर्षी हीच परिस्थिती आपल्याला पुण्यात पाहायला मिळते। 31 मे जरी लांब असलं तरीही महापालिकेला माहित असतं प्री मान्सून पाऊस पण मोठ्या प्रमाणात येतो, त्याची देखील तयारी, त्याचं देखील नियोजन महापालिकेने करायला हवं होतं आणि पुण्यातले जे काही महत्वाचे रस्ते आहेत त्याची कामं आधी उरकायला हवी होती किंवा आधी करून घ्यायला गरजेची होती। मात्र असं काही केलं नसल्यामुळे याचा सगळा त्रास आता पुणेकरांवर येतोय, सामान्य माणसावर येतोय। माझ्यासोबत विवेक वेलणकर सर आहेत। सर, हे सगळी कामं अनेक रस्त्यांवर सुरू आहे आणि याच्यामुळेच पुणेकरांना त्रास होताना दिसतो। नाही, 100% ही वस्तुस्थिती आहे। याचं कारण अनेक कामं जी खरी 31 मार्च पूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे होती ती आज चालू आहेत। प्रशासक राज आहे, टेंडर काढणं सोपं आहे, ओव्हर ऑर्डर काढणं सोपं आहे, कोणाचाही अडथळा नाही, तरी सुद्धा ही कामं जर वेळेत दिली जात नसतील आणि वेळेत होत नसतील तर त्याला जबाबदार कंत्राटदार आणि अधिकारी यांना कोण विचारणार आणि कोण जबाबदार धरणार ही खरं प्रश्न आहे। पण दुर्दैवाने राजकीय मंडळी पण नुसत्या महापालिकेच्या निवडणुकीची वाट बघतायत, पण प्रत्यक्षात रस्त्यावर तुम्हाला कुणीही उतरलेलं दिसणार नाही। म्हणजे लोकांची कामं काय फक्त निवडून आल्यावरच करायची का, हा खरा प्रश्न आहे। आज अनेक रस्त्यांवर हा प्रॉब्लेम आहे। रस्त्याचा उतार बरोबर नाही, केंबर शेप लागतो, कासवाच्या पाठीसारखा रस्ता पाहिजे, पाणी मध्यावर टिकताच कामाचं नाही, दोन्ही साईडला गेलं पाहिजे, दोन्ही साईडला स्टॉर्म वॉटर ड्रेनेज पाहिजे ज्यातनं ते पाणी वाहून गेलं पाहिजे। ही बेसिक इंजिनिअरिंग आहे आणि हे इंजिनिअरिंग आमच्या महापालिकेतल्या इंजिनियर्सना समजत नसेल, कंत्राटदाराच्या इंजिनियर्सना समजत नसेल तर ते खरे इंजिनियर आहेत का कोण आहेत हेच कळत नाहीये। या रस्त्यावर स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आहे तिथे अशी विचित्र अवस्था आहे की स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचं झाकण एका ठिकाणी आणि त्याच्या दोन्ही बाजूला तळ साचलंय, म्हणजे त्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचाही उपयोग नाही। अनेक रस्त्यांवरती बांधलेले नाहीत पण आहेत तिथेही उपयोग होत नाहीये। टाउन प्लॅनिंगच चुकलंय पुण्यातल्या शहरी भागाचं। नाही, प्लॅनिंगच चुकलं नाही हो, प्लॅनिंग नाहीच आहे। चुकतं केव्हा, केल्यावर, केलेलंच नाहीये। हॅफॅझार्ड कामं आणि सगळं कंत्राटदार करेल ते काम। अधिकारी महापालिकेचे कुठलंही लक्ष ठेवायला एक अधिकारी तुम्हाला कुठल्याही रस्त्यावरच्या कामावर दिसणार नाही आणि मग त्यांना काय फक्त तिथं महापालिकेत बसून बिलं काढण्याचे पैसे मिळतात का, हा प्रश्न पुणेकरांनी विचारला, त्यात चूक काय? पण हे सगळे पैसे तर नागरिकांच्या करातनं हे सगळे कामं होतात, पण मात्र महापालिका असं काही करताना दिसत नाही। दुर्दैव हेच आहे की जे टॅक्स भरतायत नागरिक त्यांना विचारण्याचा अधिकार नाही, त्यांचं कोणी ऐकतही नाही आणि त्यामुळे त्यांना टॅक्स भरून सुद्धा अशा प्रकारच्या वाईट प्रकारच्या रस्त्यांना, हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतंय आणि याला कोणी जिम्मेदार नाही, राजकीय नेतृत्व बघत नाही आणि लोकांना कोणी वाली नाही, ही वस्तुस्थिती आहे। काही दिवसांपूर्वी मंत्री मुरलीधर मोहोळांनी महापालिकेत एक बैठक घेतली आणि त्यात सगळ्या महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना सांगितलं यावर्षी जर पाणी शिरलं तर याची जबाबदारी तुमची असेल म्हणून। आता याच्यावर महापालिकेतले अधिकारी अनेक जण उत्तर देताना दिसत नाही किंवा याच्यावर अजून कोणी येऊन बोलले दिसत नाही। आता याच्यावर एकच सांगणार की पाऊस फार झाला, अचानक पाऊस झाला, खूप पाऊस झाला, त्यामुळे मग आता आम्ही तरी काय करणार। अचानक पाऊस होणं हे पुण्यात आता नवीन राहिलेलं नाही। फ्लॅश फ्लडची तयारी आमची असलीच पाहिजे, पण ती तयारीच नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे अधिकारी आता यातनं जर पावसाच्या नावाखाली निसटून जाऊ बघत असतील तर आता हे राजकीय नेतृत्वाचा विषय आहे की त्यांनी अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे। कधीतरी ही जबाबदारी फिक्स अधिकारी आणि कंत्राटदारांवर झाल्याशिवाय ही कामं व्यवस्थित होणार नाहीत आणि पुणेकरांचे हाल थांबणार नाहीत। ही कामं साधारण महापालिकेनं व्यवस्थित करणं अपेक्षित आहे, मात्र महापालिकेच्या शून्य नियोजनाचं हे चित्र आहे ते आपण आता आखो देखा हाल बघतोय। कारण जर महापालिकेनं योग्य नियोजन केलं असतं तर ही परिस्थिती
कोणत्याही पुणेकरांवर आली नसती आणि त्यामुळं पुणेकरांना सगळा हा जो हालअपेष्ट आहे ती सोसावी लागली नसती. मात्र आता महापालिकेनं जर ही कामं वेळेत केली असती तर ही सगळी परिस्थितीच उद्भवली नसती. आणि आता जर महत्वाचं जर बघायला गेलं तर प्री मान्सूनची तयारी होती, प्री मान्सून बाबत महापालिकेला माहिती होतं, मात्र हे कामं आधी का केली नाही आणि या सगळ्या कोट्यावधी रुपये जे काही खर्च होतात त्याचा चुराडा झाल्याचं इथे सगळं पाहायला मिळतंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.